सालबादप्रमाणे यावर्षीही श्री हाळलक्ष्मी देवीची यात्रा 6 मे रोजी संपन्न होत आहे। याबाबत नियोजन बैठक काल हाळलक्ष्मी मंदिरात पार पडली। यावेळी ट्रस्टी, कुंभार समाज, शिंदे रोठे परिवार मंडळाचे कार्यकर्ते आणि इतर नागरिक उपस्थित होते। देवाची पालखी मिरवणूक, महाप्रसाद तसेच स्पर्धा याबाबत एकमताने निर्णय घेण्यात आला। तर सोंगी भजन यावर्षी प्रमुख आकर्षण ठरणार आहे। कालच्या या नियोजन बैठकाबाबत सविस्तर माहिती घेतली ते अभिजित मांगले यांनी। अण्णा, आज हाळलक्ष्मी यात्रेची बैठक संपन्न झाली नुकतीच। बैठकीत काय काय निर्णय घेण्यात आला आणि काय नियोजन झालेलं आहे? हाळलक्ष्मीची यात्रा ही बऱ्याच वर्षापासून परंपरेनं आमच्या पूर्वजांनी सुरुवात केलेली आहे। गेल्या 4-5 वर्षापासून सर्व भाविक, सर्व कुंभार आणि ट्रस्टींच्या प्रयत्नानं आणि आमचे नेते मुश्रीफ साहेबांच्या प्रयत्नानं या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा ठरवला। सर्व ट्रस्टींनी प्रयत्न केला, कुंभारांनी आपली जबाबदारी स्वीकारली, भक्तांनी याला हातभार लावला। बाजूचा परिसर देखील हा सुशोभित करण्याचा निर्णय झाला। खास करून शिंदे कुटुंबियांनी सर्वांनी ह्या जागा दिली म्हणून ही वास्तू आणि मंदिराचं वैभव वाढण्यासाठी सगळ्या शिंदे कुटुंबियांनी मदत केली। येत्या ह्या उद्या 6 तारखेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथले मंडळ मला वाटतंय विविध प्रकारचे खेळ, विविध प्रकारच्या स्पर्धाही ठेवतात। 5000 लोकांचा महाप्रसादही ठेवला जातो। संपूर्ण गावातले 12 बलुतेदार आणि सर्व लोकांचा हा मान आहे। ते लोक या ठिकाणी येऊन दर्शन घेऊन ह्या महालक्ष्मीला मागणं मागून आपलं नवस फेडून जातात। ही परंपरा आजपर्यंत चाललेली आहे। अतिशय चांगल्या पद्धतीनं भक्तिभावानं हा उत्सव 6 तारखेला सर्वांच्या प्रयत्नानं हाळलक्ष्मी या परिसरातले सर्व नागरिक, ट्रस्टी आणि या ठिकाणचं गणेश तरुण मंडळ हे पार पाडत असतात।